शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर शेटच्या ब्लॉग मध्ये। तर आज आपण चाललोय गावात। आपल्या गावात वार्षिक सप्ताह म्हणून असतो, अखंड हरिनाम सप्ताह नाव आहे त्याला। आणि आज आहे सप्त्याचं एंडिंग म्हणजे लास्ट दिवस। तर आज कालेचं कीर्तन असं बोललं जातं त्याला। तर आता आपण मस्तपैकी गावात जाऊन तुम्हाला दाखवू, आज कीर्तन बिर्तन चालू असेल तर कशा पद्धतीने सप्ताह पार पडतो तो आमच्या गावचा सप्ताह तुम्हाला दाखवतो। तर चला। तर मित्रांनो, दाद्या पण आलेला आहे। तर दाद्याला घेऊन आता आपण जाणार आहे नाण्याला घ्यायला। तर मला यायला लेट झालं, त्यामुळे तो पुढं रोडने चालत चालला होता। तर आता त्याला गाडीवर बसून लगेच घेऊन जाऊया। तर चला। तर गावात पोहोचलो। गावात जातात मस्तपैकी कीर्तन चालू होतं। कीर्तनाचा सगळे आनंद घेत होते। तर मी व्हिडिओ काढायला लागलो की सगळे लगेच माझ्याकडे बघायला लागले, तर हा काय करतोय, असं व्हिडिओ का काढायला लागलाय। पण मला यूट्यूबला टाकायचं होतं, त्यामुळे मी दाखवत होतो आणि आपल्याला काय लाजायचं काम नव्हतं। हसत होते सगळे, पण असू द्या, चला, लाजून काय होणार नाही। तर सगळे तेच आनंदाने बघणार आहेत। आणि हा बाप आपले प्रकाश महाराज झंझरे यांचं मस्तपैकी कीर्तन रंगलेलं होतं आणि सगळे कीर्तनात आनंद घेत होते। तर थोडासा कीर्तनाचा आवाज दाखवतो तुम्हाला। तर हे सगळे सूत्र त्याच्या हातात आहेत। कोणाला भेट नाही, कोणालाच घाबरत नाही, पण यशोदेची काठी बघून बारकाली पोरं घाबरतात। आई माझा मारू नको, हे आई। असं छानपणे कीर्तन चाललेलं होतं, तुम्ही तर ऐकलंच असेल आता। आणि त्यानंतर मग काल्याचं कीर्तन म्हणजे आपलं गोपाळ काला असतो, त्या मटकीमध्ये ते दही लाह्या बिया असतात, त्याचं दहीहंडी फोडल्यासारखं काला केलेलं, मग ते मटकी फोडून काल्याचं कीर्तन संपन्न झालं असं दाखवतात। त्यानंतर मस्तपैकी अशी आरती चालू होती। हे बघा, आरतीसाठी सर्वजण उभं राहिलेत आणि आरती चालू, मस्तपैकी आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो आणि आपलं कीर्तन कीर्तनच म्हणतोय। तर महाप्रसाद झाल्यानंतर आपला काल्याचा सप्ताह संपन्न होतो। तर हे बघा, मस्तपैकी सगळ्यांनी पंक्ती धरल्या होत्या। पंक्ती धरून सगळेजण मस्तपैकी असे जेवायच्या आनंदात होते। आणि जेवायला आधी स्टार्टिंगला तर काय लेडीज फर्स्ट म्हणून बायकांच्या पंक्ती बसल्या होत्या पूर्णपणे सगळ्या। हे बघा, आपल्या गावाचा सप्ताह असा चांगल्या पद्धतीने पार पडत होता। तर बघू शकताय तुम्ही। हे बघा, हे मंदिर आहे आपलं पांडुरंगाचं, शेजारीच लहान मुलांची बालवाडी म्हणून आहे। आणि हे बघा, आपले मम्मी ना आंटी मस्तपैकी माझ्याकडे बघून हसत होते। अशा पद्धतीने मित्रांनो आमच्या दाजी समाजसेवा करताना दिसत आहेत। बायकांचं जेवण झाल्यानंतर मस्तपैकी माणसांच्या पंक्ती बसल्या। माझा न विचार करता आमचे भैया आणि दादा जेवायला बसले होते। तर आता माणसांना विचारू कसं झालं जेवण। दाजी कसं काय झालं, ह्याबद्दल काय म्हणायचं, सप्त्याबद्दल? सप्ताह कसं काय झालाय? हा ना, का लागा माऊल्या, कसं काय झालंय सप्ताह, कसं काय झालंय जेवण? हा, साई कसं काय लागतोय जेवण? छान। चेअरमन कसं काय झालंय नियोजन सप्त्याचं? हा, थोडंफार दोन शब्द सप्त्याबद्दल सांगता का? आजचं जे नियोजन झालंय ना, हा, 7 दिवस पण चांगल्या पद्धतीने जेवण आपलं व्यवस्थित झालेलं आहे। तर आजचं पण सगळे आपले हे सगळे माणसं म्हणतात की चांगले झाले। तर आपल्या आता आबा काकांना विचारूया। आबा काका, कसं काय झालंय जेवण सप्त्याचं? हा, छान झालंय ना? आपल्या गावातल्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय मित्रांनो। तर आमचे छोटे बंधू सोम, आबासाहेब खोडवे हे पण चांगली मदत करत होते सप्त्यामध्ये। तर मित्रांनो, आता आपला सप्ताह समाप्त झालेला आहे। जेवण बिवण झालंय सगळ्यांचं, अतिशय चांगल्या पद्धतीने सप्ताह पार पडलाय। तर आता आपण थोडंफार आपल्या चेअरमनला विचारूया की कसं काय झालंय, काय झालंय आता। तर ते सांगतील आपल्याला थोडंफार। तुमच्या आशीर्वादाने, सगळं युवा पिढीच्या आशीर्वादाने सगळं 8 दिवस चांगलं पार पडलेलं आहे। मला सगळ्यांनी सहकार्य केलं, जेवण वाढायला याला सगळ्यांनी पोरं सगळे सहकार्य मस्त केलं। या पुढच्या वर्षी बी असं सहकार्य तुमचं असावं ही आम्हाला अपेक्षा आहे। आमचं सहकार्य कायम येतो आपल्या ग्रामस्थांना, म्हणजे आपलं सगळे आपण एकत्र आल्यानंतरच आपल्या गावाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे मित्रांनो। तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करा। तर आपल्या इथंच व्हिडिओ संपूया। बाय।